विधान परिषदेसाठी काल दिवसभर रंगलेल्या बिनविरोधाच्या नाटकावर एकाच दिवसात किमान 150 कोटी रुपये खर्च झालेत असा दावा ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। या संदर्भात त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे। 150 कोटी खर्च झाल्याचा मोठा दावा संजय राऊत यांनी केलाय। ते काय म्हणतात पाहूयात। बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचे माघार नाट्य यावर एका दिवसात किमान 150 कोटी रुपये खर्च झाले। विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात आपला भाव ठरवून आलेत। महाराष्ट्रात यासाठी प्रचंड पैसा आहे। कोकण, छत्रपती संभाजीनगर, पुणे या ठिकाणी झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहेत असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय। दरम्यान भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलाय। नाशिक उत्तर महाराष्ट्रात राऊतांनी आर्थिक व्यवहार केलेत का असा सवाल त्यांनी केलाय। या संदर्भात थोड्याच वेळापूर्वी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती। ते काय म्हणालेत ऐकूयात। मुळामध्ये संजय राऊत हे माघार विकास आघाडीचे नेते आहेत। नाशिकमध्ये संजय राऊत यांनी आपले उमेदवारी अर्ज का दाखल केले नाही आणि त्यासाठी संजय राऊतांनी काही अर्थपूर्ण व्यवहार केले का? नाशिकचे संपर्क प्रमुख म्हणून संजय राऊतांवर जबाबदारी होती। संजय राऊतांनी 2 लोकांना उमेदवारी अर्ज देखील घ्यायला लावले, परंतु नाशिकमध्ये बघा आपण उबाटा गटांनी उमेदवारी अर्जच दाखल केले नाही। मग त्यासाठी संजय राऊतांनी काही आर्थिक व्यवहार केले का? किती रुपये संजय राऊतांनी घेतले आणि कुणाशी नेमकी डील केली याचे उत्तर आधी महाराष्ट्राला आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी दिले पाहिजे।